विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. टी-ई-टीच्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे हे लेक्चर आहे. टी-ई-टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा. तर यामध्ये मानसशास्त्र हा एक महत्त्वाचा आणि अवघड विषय आहे. अवघड इन द सेन्स की तुम्ही डी-एडला असताना तो सोपा होता, पण बराचसा विद्यार्थ्यांचा गॅप पडलेला आहे. तर ज्यांचा गॅप तयार झालेला आहे तर त्यांनी थोडंसं म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर वारंवार बघून मानसशास्त्रातली संकल्पना क्लिअर करून घ्यायची आहे. तर मानसशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय की बालकाचा वाढ आणि विकास. तर हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. बालकाच्या वेगवेगळ्या अवस्था. तर या अवस्थेमध्ये महत्त्वाचा भाग काय तर त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये बघा एक जन्मपूर्व अवस्था आपल्याला इथे दिसते. जन्मपूर्व अवस्था. आता हे गव्हर्नमेंटचं पुस्तक आहे, स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे. त्यामधून आपण शिकतोय 11वी 12वीचं जे स्टेट बोर्डाचं आहे शिक्षणशास्त्र, त्यामध्येच काही मानसशास्त्राचे टॉपिक आहेत. 11वी 12वीला शिक्षणशास्त्र होतं आणि खूप स्कोरिंग सब्जेक्ट होता तो 11वी 12वीला. तर यामध्ये मित्रांनो जन्मपूर्व अवस्था जी 250 ते 300 दिवस असते. तर 300 दिवस असते, 250 ते 300 दिवस ही जन्मपूर्व अवस्था असते. आणि जन्मोत्तर अवस्था यामध्ये पण आपल्याला प्रश्न विचारले जातात. जन्मपूर्व अवस्था तर बालकाचा वाढ आणि विकास डी-एडला असताना सुद्धा एक मोठा टॉपिक होता आपल्या मानसशास्त्राचा. तर त्यानंतर जन्मोत्तर अवस्था. जन्मोत्तर अवस्थामध्ये मग पूर्व बाल्यावस्था महत्त्वाची, त्याला अभ्रकावस्था असं म्हटले. तर पूर्व बाल्यावस्था ही कधीपासून असते तर 0 ते 6 वर्ष. 0 ते 6 वर्षे. अगदी याच्यावरती जोड्या लावा वगैरे प्रश्न येतो की अभ्रकावस्था कुठून कुठपर्यंत आहे, बाल्यावस्था कुठून कुठपर्यंत आहे, शैशवावस्था, म्हणजे ह्या सगळ्या अवस्था देतील एका कॉलममध्ये आणि एका कॉलममध्ये त्यांचा कालावधी देतील आणि तुम्हाला जोड्या लावायला सांगतील. तर ह्या जोड्या लावता आल्या पाहिजे आपल्याला. तर तुम्हाला म्हणतील अभ्रकावस्था कधीपासून सुरू होते तर अभ्रकावस्था ही 0 ते 6 वयोगटापासून सुरू होते. म्हणजे ज्या दिवशी एखाद्या बालकाचा जन्म झालेला आहे तो दिवस. तर 0 ते 6 वर्ष जन्मोत्तर अवस्था म्हणता येईल तिला. म्हणजे जन्म झाल्यानंतर जन्माच्या आधीची अवस्था ही या ठिकाणी पाहिली तुम्ही, जन्माची 250 ते 300 दिवस ही जन्माच्या आधीची अवस्था आहे. आणि ही जन्मोत्तर अवस्था 0 ते 6 वयोगटामधली अवस्था आहे. तर जन्मोत्तर अवस्था जी आहे तिलाच पूर्व बाल्यावस्था म्हणतात. याची वैशिष्ट्ये काय आहेत तर यामध्ये एक मस्त चार्ट दिला. वैशिष्ट्ये काय आहेत त्यामध्ये शारीरिक वैशिष्ट्ये काय. तर शारीरिक वैशिष्ट्यामध्ये अतिशय तीव्र गतीने जन्माच्या वेळी 2.75 ते 3.75 किलो. तर उंची 40 ते 46 सेमी. या ठिकाणी उंची आणि वजन वाढतंय. तर हे या अवस्थेचं पहिलं शारीरिक वैशिष्ट्य आहे. तर तुम्हाला विचारतील शारीरिक वैशिष्ट्य काय, कारक काय, मानसिक वैशिष्ट्य काय. या ठिकाणी 1 वर्षापर्यंत वजन दुपटीनं तर उंची 15 सेंटीमीटरनं वाढते. 1 वर्षापर्यंत वजन दुपटीने तर उंची 15 सेंटीमीटरपर्यंत वाढते. कारक म्हणजे काय तर विविध हालचाली, कौशल्य, ह्या ज्या गोष्टी आहेत विविध हालचाली, कौशल्य ही विकासावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी बाळ रांगायला शिकतं, बसायला शिकतं, धावतं, हळूहळू धावतं, वस्तू हातात पकडतं, पेन दिली हातामध्ये पेन पकडतं. तर हे जे वैशिष्ट्य आहेत, हे जे कौशल्य आहेत त्याला कारक कौशल्य. अगदी बेसिक सुरुवातीचे म्हणजे पैसे वगैरे दिले कोणी नातेवाईकाने तो पैसे असे पकडतो, नोट हातामध्ये दिली नोट या पद्धतीने पकडतो. मग हळूहळू त्याचे कारक कौशल्य या अवस्थेमध्ये डेव्हलप होतात. कौशल्य ही शरीरातील अस्थी आणि स्नायूच्या पक्वतेवर अवलंबून असतात. अस्थी म्हणजे काय, हाडे. तर तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येईल की जन्म झालेल्या बालकामध्ये हाडाची संख्या किती असते हा प्रश्न येतो. CDPOच्या परीक्षेला हे लेक्चर उपयुक्त आहे आणि तुम्हाला पण उपयुक्त आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की जन्म झालेल्या बालकामध्ये हाडाची संख्या एकूण असते 270 आणि प्रौढ व्यक्तीच्या हाडाची म्हणजे माझी समजा किंवा तुमची
प्रौढ व्यक्ती जो आहे तर त्याच्या व्यक्तीच्या हाडाची संख्या 206. मग तुम्हाला वाटेल एवढी कमी कसं काय, बाकीचे हाडं गायब कुठे होतात? तर हे एकमेकाला सांध्याला सांधे जोडून त्यांची संख्या ही कमी होते. तर त्यांची संख्या कमी होते, एकमेकाला जोडल्यामुळे त्यांची संख्या ही कमी होते. त्यामुळे 270चे 206च उरतात. मग प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? तर 206. आणि जन्मानंतर जो पूर्व बाल्यावस्थेचा बालक असतो तर त्याच्यामध्ये भरभरून 270 हाडं असतात. तर हे लक्षात ठेवायचं. तर कौशल्य ही शरीरातील अस्थी व स्नायू यांच्या पक्वतेवर अवलंबून असतात. वयाच्या 5 वर्षापर्यंत ही अवस्था किती आहे? 0 ते 6, 0 to 6. तर वयाच्या 5 वर्षापर्यंत विविध क्रिया सफाईदारपणे त्याला करता येतात. सुरुवातीला पैसे असे पकडतो, पेन दिली असे पकडतो, मग व्यवस्थित 2 बोटात पकडायला लागतो, पेन्सिल व्यवस्थित पकडतो, कात्री पकडायला लागतो, शिडीवर त्याला चढता येतं, म्हणजे घराला शिडी वगैरे असते तर त्या शिडीवर चढतो. तर हे वैशिष्ट्य सगळे कोणते आहेत? तर हे वैशिष्ट्य मित्रांनो कारक वैशिष्ट्य. तर अशा प्रकारे तो कारक वैशिष्ट्य शिकतो. स्नायूवर ताबा मिळवतो, चेंडू फेकतो. तर हे कोणत्या अवस्थेमध्ये शिकतो? तर अभ्रका अवस्था किंवा पूर्व बाल्यावस्था जी 0 to 6 पर्यंत असते. अभ्रकावस्था आणि पूर्व बाल्यावस्था जी 0 ते 6 वयोगटापर्यंत असते. मग मेंटली मानसिक काय वैशिष्ट्य आहेत या अवस्थेमध्ये? तर वयाच्या 6व्या महिन्यापर्यंत आईचा आवाज आणि स्पर्श त्याला कळतो बालकाला. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने जर त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच रडायला लागतं. मग त्याची आई म्हणते नाही नाही नवीन माणूस तो ओळखतो. तर आईचा त्याला आवाज आणि स्पर्श कळायला लागतो 6व्या महिन्यापर्यंतच, वर्षापर्यंत नाही सॉरी. तर 6व्या महिन्यापर्यंतच त्याला हे क्लिक व्हायला लागतं की ही माझी आई आहे. सभोवतालची माणसं आणि प्राणीबद्दल त्याला कुतूहल निर्माण होतं. त्याला म्हणलं भुबू आला म्हणलं की तो कुत्र्याला पाहतो, त्याला म्हणलं माऊ आली, कॅट आली, मांजर आली की तो मांजरीकडे पाहतो, तो पण आवाज काढण्याचा प्रयत्न करतो, माऊ म्हणतो. तर हे सभोवतालची माणसं आणि प्राणी याच्याबद्दल त्यांना कुतूहल वाटायला लागतं. 3ऱ्या वर्षापासून कल्पनाशक्तीचा त्याचा विकास होतो, म्हणजे थिंकिंग पॉवर जी आहे तर ही त्याची 3ऱ्या वर्षापासून डेव्हलप होते. अगदी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आले TETच्या परीक्षेला, तर तुम्हाला TET असेल किंवा CET असेल, टेट असेल, तर ह्या दोन्हीच्या तयारीसाठी हे व्हिडिओ आपले उपयुक्त आहेत. तर तुम्ही ते यूट्यूबवर बघा किंवा आपला ॲप डाउनलोड करा. ज्ञान अर्णव ऑनलाईन अकॅडमी असं इंग्रजीमध्ये टाकलं की तुम्हाला ॲप मिळतं. ॲपची लिंक मी यूट्यूबला व्हिडिओच्या खालीच टाकेन. 3ऱ्या वर्षापर्यंत कल्पनाशक्तीचा विकास होतो. स्मरणशक्ती अतिशय तीव्र असते. विविध शब्दांचा तो वापर करतो. तर मामा म्हणतो, बाबा म्हणतो, जे अवघड जोड शब्द नसतात ते तो बोलायला लागतो. तर विविध शब्दांचा तो वापर करतो. मामा म्हणायला लागतो, बाबा म्हणायला लागतो ज्या ठिकाणी. त्यानंतर सामाजिक विकास पण होतो याच अवस्थेमध्ये बालकाचा. तर पहिल्या वर्षी कुटुंबापुरताच मर्यादित विकास होतो, कारण घराच्या बाहेर जातच नाही ते. पहिल्या वर्षीचं बाळ अगदी लहान असतं. हळूहळू विविध कृतीतून सामाजिक विकासाला सुरुवात होते. 2ऱ्या वर्षापर्यंत मूल आत्मकेंद्री बनते. उदाहरणार्थ स्वतःची खेळणी खेळणे वगैरे. दुसऱ्याला खेळणी जर घेण्याचा प्रयत्न केला तर तो रडायला लागतं, हे माझं आहे म्हणतो ते. 4थ्या आणि 5व्या वर्षी मुले मात्र त्यांना सवंगडी लागतात, मित्र लागतात. तर त्या ठिकाणी ते मुले एकत्र खेळायला लागतात 5व्या वर्षी. मग कॉलनीमध्ये गल्लीमध्ये कोणी आपला सवंगडी आहे का त्याच वयाचा ते शोधतात बरोबर जाऊन आणि तिथे जाऊन एकत्र खेळायला लागतात. मुलामध्ये परस्पर सहकार्याची भावना सुद्धा निर्माण होते या वयोगटातील बालकामध्ये. त्यानंतर भावनिक बुद्ध्यांक वगैरे हा पण विषय आहे. तर भावनिक विकास काय होतो तर ते पण आपल्याला बघायला हवं. अनुभव विश्व या अवस्थेमध्ये खूप मर्यादित असतं, कारण वय कमी असतं, अनुभव खूप कमी असतात. जसं जसं वय वाढतं तसं तसं मग अनुभव पण वाढत जातात. मुलाचा विकास शारीरिक गरजाशी निगडीत असतो. विविध भावना चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात. राग आला की रागीट चेहरा करणं, हर्ष,
प्रेम हे त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. भावनिक विकासात 6 महिन्याचं मूल आणि 5 वर्षाचं मूल यामध्ये बरीच तफावत असते. तर भावनिक विकासामध्ये 6 महिन्याचं मूल आणि 5 वर्षाचं मूल यामध्ये बरीच तफावत असते. मूल 5व्याच वर्षी कृतीतून भावनाविष्कार करतं. उदाहरणार्थ उड्या मारणं, नाचणं, तर हे 5व्याच वर्षी त्याला तो करायला लागतो. तर अशा प्रकारे ही पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये आहेत. पूर्व बाल्यावस्थेचं शैक्षणिक महत्त्व कसं आहे, तर इथे काय आपण त्याला खूपच शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. पूर्व बाल्यावस्थामध्ये हल्ली लोकांचं चालू असतं की आमच्या मुलाचा म्हणजे टेबल 20पर्यंत पाठ आहे, 15पर्यंत पाठ आहे. तर असं नाही, इथे अनौपचारिक शिक्षण द्यायचं. तर या ठिकाणी कृतीवरती भर द्यायचा. शिशुशाळा, बालक मंदिर वगैरे तिथे बाळाला जाऊ द्यायचं. पण शिक्षण हे अनौपचारिक असलं पाहिजे. तुम्हाला इथे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारतात बघा. हे ऐकायला छान वाटतं कीर्तन ऐकल्यासारखं, पण प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह येतात. पूर्व बाल्यावस्थेमध्ये शिक्षण कसं असलं पाहिजे, तर अनौपचारिक स्वरूपाचं असावं लागतं. तर शिक्षण हे औपचारिक देत नाही. जसं पहिलीपासून देतो, मग 0 ते 6 नंतर जेव्हा तो पहिलीमध्ये जातो तेव्हा त्याला आपण औपचारिक शिक्षण देत असतो. पण इथे अनौपचारिक शिक्षण द्यायचं हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला दोन्ही पर्याय येतात. पूर्व बाल्यावस्थेमध्ये औपचारिक शिक्षण द्यायचं, अनौपचारिक शिक्षण द्यायचं. तिसरा पर्याय असतो वरील दोन्ही पद्धतीने द्यायचं. चौथा पर्याय असेल कृतीवर भर द्यायचा, त्याला कृती करायला भर द्यायचं. तर मग पर्याय 1 आणि 4 असं पण, अ आणि ड असं पण उत्तर लिहावं लागेल. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असल्यामुळे ऑब्जेक्टिव्हवरती भर द्यायचा आहे. नुसती थेअरी ऐकली छान वाटलं असं नाही, तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सोडवता आले पाहिजे. बालकाकडून अनेक कृती करून घ्यायच्या. मग त्या अंगणवाडीमध्ये किंवा बालक मंदिरात कागद कापायला लावायचा, म्हणजे कारक कौशल्य त्यांचे डेव्हलप होतात. खेळायला लावायचं, गाणी म्हणायला, बडबड गीतं, चित्र काढायला, रंगवायला, समूह गीतं, बडबड गीतं, कृतीयुक्त गीतं. तर असं भरपूर संधी त्याला उपलब्ध करून दिली पाहिजे, तरच त्या बालकाचा विकास होतो. तर हे पूर्व बाल्यावस्थेचं शैक्षणिक महत्त्व आहे. याच वेळेस बालकाला चांगल्या सवयी लागतात. स्वच्छता ठेवण्याचे शिकवावी लागते. गोष्टी सांगाव्यात त्या ठिकाणी. शिवरायांच्या गोष्टी सांगाव्यात. रामायण, महाभारत, जे आपल्याला योग्य वाटतं संस्कार देण्यासारखं आहे. अभिमन्यूच्या गोष्टी सांगाव्यात. त्याच्यानंतर सावरकरांच्या, त्यानंतर इतिहासामधल्या काही गोष्टी त्याला सोप्या करून सांगाव्यात. भगतसिंग, सुखदेव, तर जितक्या त्याला उमजतील अशा सोप्या सांगाव्यात. तर गोष्टी त्या ठिकाणी ऐकल्यामुळे त्याचा शब्दसंग्रह पण वाढतो. तर ही झाली पूर्व बाल्यावस्था. तर पूर्व बाल्यावस्थेनंतरची अवस्था कोणती आहे असंही तुम्हाला विचारतात. तर पूर्व बाल्यावस्थेनंतरची महत्त्वाची अवस्था कोणती आहे, तर ही किशोरावस्था. किशोरावस्था म्हणजे पहिलीला मुलगा जातो. 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलाला किशोरावस्था असं म्हणतात. तर शालेय प्रवेश ही अवस्थेतील सर्वात महत्त्वाची घटना असते. म्हणजे त्याला शाळेमध्ये एंट्री मिळते त्यावेळेस. तर लहान असताना बघा गुरुजी असा हात करायला लावतात. तर असा हात आता भरभरून जातो तो, कारण आता लहानाचा खूप मोठ्या झाला, ठोंब्या होऊन बसला. तर तेव्हा जातच नाही तो. तर का, तर 6 वर्ष कंप्लीट नसतात. मग बऱ्याचदा वय वाढून टाकले पूर्वीच्या मुलांना. तर वय वाढून दिले, तर असं करायचं नाही. त्याचं जितकं वय आहे तितकंच, थोडं 6 महिने लेट टाकायचं, पण वय वाढून टाकायचं नाही. तर 6 ते 12 वर्ष वयोगटातील या ठिकाणी शालेय प्रवेश होतो. तर ही महत्त्वाची अवस्था. या वयातील मुले शाळेत जातात आणि तिथे त्यांना मग मित्र भेटतात, सवंगडी भेटतात. त्या सवंगड्याबरोबर रममाण होतात. म्हणजे काही मुलांना बघा आता लॉकडाऊनच्या काळात पण शाळा कधी सुरू होते ही वाट पाहतायत, कारण त्यांची सवंगडी ही शाळेतच त्यांना मिळतात. या अवस्थेतील बालकांना बरे वाईटाची जाणीव व्हायला लागते. या अवस्थेतील मुलाचा आत्मविश्वास पण वाढतो. तर किशोर अवस्थेमध्ये 6 ते 12 वयोगटातील मुलाबद्दल खालीलपैकी काय योग्य आहे, किशोर अवस्थेच्या बाबतीत काय योग्य आहे. तर नंबर 1, शालेय प्रवेश या अवस्थेमध्येच होतो. नंबर ब देतील या वयातील मुले सवंगड्याबरोबर रममाण होतात.
नंबर 3, या अवस्थेतील मुलांचा आत्मविश्वास वाढत नाही, मुद्दामच देतील ते. तर या अवस्थेमध्ये मुलाचा आत्मविश्वास पण वाढतो, कारण तो घराच्या बाहेर पडतो, शाळेत जातो, तर त्याचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढतो. मग या अवस्थेमध्ये शारीरिक विकास मंद गतीने होतो. पूर्व बाल्यावस्थेमध्ये जास्त फास्ट होत होता. तर जन्म झालेल्या मुलांच्या शरीरातील हाडाची संख्या 270 होती. मग ती जोडण्याची क्रिया तिथे सुरू झाली होती वेगाने. तर या ठिकाणी विकास मंद गतीने होतो. मुलींचा शारीरिक विकास 1 ते 10 तर मुलांचा 10 ते 11 या वयोगटामध्ये मंद गतीने होतो. आपण म्हणतो ना, मुलगी फार भराभरा मोठी होते, लगेच ती लग्नाला येते असं म्हटलं जातं. तर मुलगी ही 1 ते 10 पर्यंतच तिचा म्हणजे शारीरिक विकास होतो आणि मुलांचा मात्र 10 ते 11 पर्यंत होतो. तर तिची लवकर ग्रोथ होते. या वयातील मुले आपल्या शारीरिक ठेवणीबद्दल विशेष जागरूक नसतात. तर शारीरिक ठेवण जे आहे त्याबद्दल फारसे जागरूक नसतात. शरीरातील रक्ताभिसरण, शोषण, पचनसंस्था कार्यक्षम होण्यासोबतच वाढ चालू असते. डोळ्यांचा पूर्ण विकास झालेला असतो. तर या अवस्थेमध्ये डोळ्याचा पूर्ण विकास झालेला असतो. खूप लहान वयामध्ये त्याला डोळ्याचा विकास होण्याच्या आधीच जर मोबाईल पाहायला लागला, मग हल्लीच्या मुलांना चष्मा वगैरे लागलाय. आता हा आपला उशिरा लागलाय, पण त्याला लवकरच लागतोय. तर हा कारण त्याचा पूर्ण डोळ्याचा विकास झाला नाही, त्याच्या आधीच त्याच्या डोळ्यावरती ताण आला, त्याला मोबाईल वगैरे दिला, तर त्यामुळे त्याच्या डोळ्याचा विकास खुंटतो, चष्मा लागू शकतो. मग अगदी लहान लहान मुलांना चष्मा लागलेला आहे. कारक कौशल्य कोणते प्राप्त करतो? तर विविध प्रकारच्या कृती, उदाहरणार्थ चाकू, कात्री याचा वापर करून तो कापायला लागतो. पेन्सिलीने लिहायला शिकतो, पहिलीमध्ये जातो, पुस्तक धरायला शिकतो. स्नायू विकसित झाल्यामुळे हातापायाशी संबंधित कारक कौशल्य मुले कुशलतेने करतात. डान्स करायला लागतो, अगदी दुसरीतला मुलगा छान डान्स करतो. त्यानंतर वाद्यवादन, भरतकाम करायला लागतो. तर हे कारक कौशल्य त्याला प्राप्त होतात. विविध कृती स्वतंत्रपणे करता येऊ लागल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढतो. बघा, परत उल्लेख झाला इथे. तर या ठिकाणी किशोरावस्थेमध्ये मुलांचा आत्मविश्वास वाढतो, तो शाळेत जातो, कारक कौशल्य जास्त डेव्हलप होतात, पेन्सिलने त्याला लिहिता येतं, वस्तू कापता येतात. मेंदूची बाह्यरचनेच्या दृष्टीने तर मेंदू बाह्यरचनेच्या दृष्टीने तो काय होतो? मेंदू पूर्ण विकसित होतो. उच्च मानसिक क्रियांचा विकास अपूर्ण होतो, उदाहरणार्थ तर्क, कल्पना याचा मात्र विकास अपूर्ण होतो. मूल कारक शक्तीच्या उपयोगामुळे मानसिक व शारीरिकदृष्ट्या निरोगी बनते. तर हे कारक वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणजे जास्त आजारी पडत नाही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या. पहिल्या 6 वर्षापर्यंत बाळाचं रोजच चालू असतं, हे दुखलं ते दुखलं, तर ते इथे मात्र थोडंसं ते सुदृढ बनतं बालक. तर मूल कारक शक्तीच्या उपयोगामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी बनतं. मानसिक बालकाचा अनुभव क्षेत्र विस्तारतं, शाळेत जातं, नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतं, वस्तू घटनाबद्दल सतत प्रश्न विचारतो. तर इथे बऱ्याचदा पालक काय करतात, त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही, तर ही उत्तरं द्यायला हवीत. अवधानाची कक्षा त्याची वाढलेली असते. अवधान म्हणजे अटेन्शन, लक्ष देण्याची. अवधानाचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण बघूया एखाद्या लेक्चरमध्ये, ते पण प्रकार बघूया. स्वतः उत्स्फूर्तपणे कोणतीही कृती करतात. शब्दसंपत्ती वाढलेली असते, खूपच शब्द माहीत व्हायला लागतात. तर शब्दसंपत्ती वाढते त्या ठिकाणी. त्याबरोबर शब्दाचा कुशलतेने वापर करतात. शिक्षकाबद्दल मनात अतिशय आदरभाव असतो. घरचा आईवडिलांचं ऐकणार नाही, पण शिक्षकांनी सांगितलं की तो ऐकणार. किंवा आपण काही खरं सांगितलं असेल तरी तो म्हणणार नाही, आमच्या सरांनी तर असं सांगितलं, आमच्या मॅडमनी असं सांगितलं, तर तेच ऐकणार. सामाजिक जीवनाचा या ठिकाणी बालक आनंद घेतं, शाळेत जातं. या वयातील मुलं समवयस्क मुलाबरोबर खेळत असतात. संघातील सर्व नियम आणि अटीचं पालन करत असतात. आत्मगौरव आणि संघप्रियता, संघनिष्ठा या प्रवृत्ती प्रकर्षाने वाढतात. संघ प्रमुख आहे त्याचा ऐकतात, वर्गातला जो मॉनिटर आहे त्याचा ऐकतात. नाही ऐकलं तर तो बोर्डावरती नावं ठेवून देतो, नंतर गुरुजी आल्यावर आपल्याला शिक्षा देतो.
संघातील इतर सभासदांच्या कौतुकास पात्र ठरणे ही त्याच्या चांगल्या आणि योग्य वर्तनाची कसोटी असते, की आपल्या संघाचा प्रमुख आपल्याला चांगलं म्हणायला हवा, तर यासाठी तो प्रयत्न करत असतो। गटात सांकेतिक भाषा, चिन्ह यांचा वापर करतात। सामाजिक वर्तन कौशल्याचे संवर्धन होण्यास मदत होते। नेतृत्व, स्पर्धा, सहकार्य, तर अशा प्रकारे सामाजिक कौशल्य शिकतो। या ठिकाणी भावनिक विकासामध्ये एक लक्षात ठेवा, किशोरावस्थेमध्ये भावनिक विकासामध्ये भीती वाटायला लागते। काही मुलं बघा, आई वडील वगैरे लक्ष दिलं नाही तर हॉरर वगैरे मूव्हीज बघतात, पिक्चर, चित्रपट हॉरर जे भीतीदायक, नंतर त्यांना जास्त भीती वाटायला लागते, घरात एकटं राहायला भीतात ते। तर असे चॅनल शक्यतो त्यांना सापडू देऊ नका, टी व्हीचा बंदच ठेवून जायचं। काही होत नाही टी व्ही नाही बघितलं तर, कार्टून बघलं तितकं ठीक आहे, पण काल्पनिक गोष्टीची त्यांना खूप भीती वाटते। वर्गातही कोणीतरी सांगतं की मी भूत बघितलं वगैरे, एखादं खोडकर पोरगं असतं शाळेमध्ये तर ते सांगून देतं, तर मग किशोरावस्थेमध्ये बालक भित्र होण्याची शक्यता असते, कारण त्याच्यामध्ये भीती बसते, अंधाराला भीतं, भूताला भीतं, तर अशा चुकीच्या कल्पना, चुकीचे संबोध डेव्हलप होऊ शकतात। तर हे कोणीतरी सांगतं असंच, कधी कधी आपणच सांगतो की भूत येते वगैरे, तर असं जास्तही सांगायचं नाही। त्यामुळे मुलांना काल्पनिक गोष्टीची भीती वाटायला लागते। हॉरर चित्रपट बघितलेले मुलं बरेच नंतर त्यांचे मानसिक प्रॉब्लेम खूप झालेत, तर असे बऱ्याच ठिकाणी उपचाराला येतात मानस उपचार तज्ज्ञाकडे। विविध भावनांचा विकास पुरेसा झालेला असतो। या ठिकाणी प्रेम कळतं, त्याला राग कळतो, भय कळतं, म्हणजे खूप त्याचा अपमानही करायचा नाही या अवस्थेमध्ये, किशोरावस्थेमध्ये, आणि खूप डोक्यावरही घ्यायचं नाही। तर भावनिक अभिव्यक्ती प्रखर आणि सक्रिय पद्धतीने करतो। या वयातील मुले खूप भावुक आणि संवेदनशील असतात। या मुलामध्ये आत्मसन्मान व स्वाभिमान यात वाढ होते। तर अशा प्रकारची ही अवस्था आहे। समूहामध्ये राहणे, प्रेम आणि स्थायी भाव वगैरे यामुळे मुले अधिक भावुक बनतात। खेळ, लेखन, भांडण यामार्फत भावनांचं प्रगटीकरण करतात। तर अशा प्रकारे ही मित्रांनो किशोरावस्था झाली। 2 अवस्था आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितल्या। या पुढच्या अवस्था नंतरच्या लेक्चरला आपण बघूया। तर इथे आपण थांबूया। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।